लेडीज आमचं अक्षरशः भांडणे केले अच्छा. की आम्हाला हेच दुकानाला जायचे. अरे त्या बापरे. ह्या दुकान येण्यासाठी ते आमच्या सोबत म्हणजे 56 भोग कॅन्सल केले त्यांनी, शराफा बाजार कॅन्सल केला, दुसरं खाऊ गली कॅन्सल केली. म्हणजे आम्हाला बाकीचं कुठंच नेऊ नका, आम्हाला फक्त आणि फक्त हे साड्यांचं दुकान दाखवा, आम्हाला तिथंच जायचं. आणि त्या ताईला त्या भेटायचं. रिक्षावाल्याला पर हेड 200 रुपये द्यायला तयार होते, फक्त आम्हाला इथं सोडून म्हणून. अच्छा अच्छा. या सगळ्या या काकू तुमच्या खूप मोठ्या झाल्या. हो, या ना ताई, please इकडे या ना. नाही, खूप छान ह्या वाटतं. अक्षरशः आमचं भांडणं करायला तयार झाले की आम्हाला हेच दुकान बघायचं म्हणून. त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच नव्हतं. मला मला फक्त शोधायचं पण माझ्याकडे माहेश्वरी यायच्या तरी मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं. हेच प्रेम माझ्यासाठी खूप. आपली माती आपली माणसे, याच आपल्या मातीतील आपली माणसे जेव्हा इतक्या लांबून ट्रिपमध्ये कोणतेही प्लॅनिंग नसताना हट्ट धरून मला भेटायला येतात, तुमच्या या आपुलकी आणि प्रेमामुळेच तुमची प्रियंका खरं इतकी पुढे गेली आहे, कारण तुम्ही तिला वेळोवेळी साथ दिली आहे. आणि खूप खूप एक्सपांड व्हावं सप्तशृंगी क्रिएशन. थँक्यू सो मच. माझी तरी सगळं आराध्य आहे ती, तिच्या नावानेच मी शॉपिंग करत गेली आणि मला ते आवडत गेलं. आज कळत न कळत आयुष्यामध्ये अनेक नाती भेटतात, त्याचप्रमाणे या ताई मोठ्या मोठ्या पर्चेसिंग प्रत्येक वेळी त्यांच्या माझ्याकडे असतात आणि कळत नाही का आपण विश्वास मात्र जपलाय आम्हीही आणि त्यांनीही. आयुष्याच्या वळणावरती ज्यावेळी एक मराठी मुलगी इतक्या वेगाने तिचा प्रवास करतीये मांडतीये, पण तुम्ही मैत्रिणींनो हॅट्स ऑफ यू, मला शोधत शोधत येतात आणि सहभाग तुमचा दाखवतात की प्रियंका तू करतेस ते योग्य आहे, आम्ही सर्व मराठी लोक तुझ्यासोबत आहोत.